जय जय रघुवीर समर्थ। मनी मानव व्यर्थ चिंता वहाते, अकस्मात होणार होऊनी जाते। घडे भोगणे सर्वही कर्मयोगे, मती मंदते खेदमानी वियोगे। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्री राम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मा रामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकाचा जो आपण मागोवा घेत आहोत, सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 17 याचं चिंतन बघणार आहोत। गेल्या श्लोकामध्ये समर्थांनी या मनुष्याची भ्रमात्मक अवस्था आपल्याला समजावून सांगितली। जन्म आणि मृत्यू या दोन शाश्वत घटनांच्या मध्ये एक प्रकारे हेनकाळणारं हे मनुष्याचं जीवन आहे। यामध्ये मृत्यू हा शाश्वत आहे, तो नित्य आहे, तो येणार आहे हे जाणूनही मनुष्य आपण निरंतर जिवंत राहणार आहोत याच भूमिकेने या मृत्यू लोकात राहत असतो। दुसऱ्याच्या मृत्यूचा शोक करतो, पण स्वतःच्या मृत्यूची कधी तो विचार देखील करत नाही। कदाचित त्याला त्या मृत्यूच्या विचाराची देखील भीती वाटते। आणि अशा या मृत्यू लोकात अनित्य अशा गोष्टींचा संचय करत राहणं, इथूनच सुख प्राप्त करण्याची निरंतर इच्छा धारण करणं, हाच त्याचा पुरुषार्थ होऊन जातो। अशा या लोकांसाठी समर्थांनी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे। आजच्या श्लोकामध्ये या अनित्य गोष्टींचा जो आम्ही हव्यास करतो आणि या गोष्टींच्यासाठी जी आमच्या मनाला भ्रांत लागते, ज्याने आमच्या मनामध्ये चिंता निर्माण होतात, ज्याच्यामुळं आम्ही दुःख करतो, या सगळ्या अनित्य गोष्टी आणि त्याचं मर्म समर्थ आम्हाला पुनश्च एकदा सांगतात। याच अर्थाचा श्लोक आपण काही दिवसांपूर्वी ऐकला होता की मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे, विवेके देहे बुद्धी सोडोनी द्यावी, आणि काय विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी। जसं काही एखादं संपुटिक असावं त्याप्रमाणे हे संपुटिक श्री समर्थ आपल्याला सांगतायत या 17व्या श्लोकामध्ये। या सगळ्या जन्माचं अवलोकन करून पुन्हा समर्थ समेवरती येताना म्हणतात की मनी मानव व्यर्थ चिंता वहाते। मानवा, अरे तू अननेसेसरी अनावश्यकपणे चिंता वाहतोयस बघ। मनी मानव व्यर्थ चिंता वहाते, अकस्मात होणारे होऊन जाते। घडे भोगणे सर्वही कर्मयोगे, मती मंदते खेदमानी वियोगे। अतिशय साधा सरळ अर्थ समर्थ आपल्याला सांगतात, पण तो आपल्या जीवनामध्ये या विवेकाच्या आधाराने आचरणात आणण्यासाठी समर्थ आपल्याला सांगत आहेत। हा या आजच्या श्लोकाचा सरळ अर्थ आहे। मला या श्लोकाचं चिंतन करत असताना पूज्य बाबा बेलसरे त्यांच्या निरूपणात सांगत असलेली एक गोष्ट आठवली। एकदा काय होतं, एक म्हातारे बाबा एका खेडेगावाहून दुसऱ्या खेडेगावाला जायला निघतात। त्यांच्या डोक्यावरती हे भला मोठं काहीतरी सामान असतं आणि ते सामान घेऊन हे म्हातारे बाबा काठी टेकत टेकत चाललेले। मागून एक गाडीवाला बैलगाडीवाला येतो आणि तो बैलगाडीवाला बाबांना बघून थांबतो
काय बाबा कुठे निघाला, या गावाला का? हो म्हणे, मी इकडंच निघालोय. म्हणे मग बसा, माझी गाडी रिकामी, मी पण तिकडच चाललोय, तुम्हाला सोडतो. बाबा त्या गाडीमध्ये बसतात आणि गाडीमध्ये बसल्यानंतर बैलगाडीवाला पुढे निघतो. काही वेळ गेल्यानंतर बैलगाडीवाला सहज मागं वळून बघतो तर बाबाच्या डोक्यावर जे सामानाचं गाठोडं होतं ते त्याने तसंच डोक्यावरती ठेवलं होतं. आता खरं तर बैलगाडीमध्ये बसल्यानंतर ते गाठोडं खाली उतरून बैलगाडीमध्ये ठेवावं, पण मनुष्य ते गाठोडं जसं डोक्यावर घेऊन प्रवासाला निघालाय, खरं तर त्याला आता काही कष्ट नाहीये, ते गाठोडं खाली ठेवून तो निवांत बसू शकला असता. पण हा त्याचा जे अज्ञानाचं गणित पूज्य बाबा या कथेतून सांगायचं. खरं तर आम्हाला अशा व्यक्तीकडे बघितल्यानंतर हसायला येतं, पण जर नीट विचार केला तर अशी ही व्यक्ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून आम्ही प्रत्येक जण आहोत. आम्ही देखील एक गाठोडं वाहतोच आहोत ना. मनी मानव व्यर्थ चिंता वाहते. आम्ही सगळेजण चिंतेचं गाठोडं व्यर्थपणे आमच्या डोक्यावरती घेऊन वाहतोय. बघा, आपण म्हणाल असं कसं? चिंता तर आहेतच ना, आणि त्या चिंता माझ्याच आहेत, मलाच सोडवल्या पाहिजेत, मलाच भोगल्या पाहिजेत. मग त्या चिंतांचं गाठोडं मीच व्हायला पाहिजे की नाही? खरोखर आम्हाला या चिंतांचं गाठोडं वाहण्यामध्येच पुरुषार्थ वाटतो. काही लोकांना तर आपण किती गंभीर आहोत, सिरियस आहोत हेच दाखवण्यामध्ये पुरुषार्थ वाटत असतो. आपण किती कष्टी आहोत हे दाखवून लोकांची सिंपती मिळवण्यामध्ये काही लोकांना आनंद मिळत असतो. पण आम्हाला खऱ्या अर्थाने अजूनही या चिंता नामक गोष्टीचं मूळ स्वरूपच कळालं नाहीये. काय हो ही चिंता? कशाची चिंता आहे आम्हाला? श्री महाराजांच्या जीवनामध्ये एक फार सुंदर गोष्ट आहे. थोडी एक 5 मिनिटाची गोष्ट आहे, पण सांगावीशी वाटते म्हणून सांगतो. महाराज आजच्या काळामध्ये जसं लोकांचा सर्व्हे केला जातो ना, तसं महाराज लोकांच्या मनोवृत्तीचा सर्व्हे करायचे. महाराजांनी एकदा गोंदवल्यामध्ये असेच 8-10 लोक उभे असताना प्रत्येकाला विचारायला सुरुवात केली, शिंची तुम्हाला ही काळजी, ही चिंता कशी लागते बरं? मला याचं काही कोडं अजूनही सुटलं नाहीये. महाराजांनी प्रत्येकाला विचारायला सुरुवात केली, तुम्हाला कसली चिंता लागते हो, कसली काळजी आहे? काही नाही हो महाराज, सगळं चांगलं आहे, पण मुलीचं लग्न होत नाही याची चिंता मला लागली. बर म्हणाले. दुसऱ्याला म्हणाले, तुम्हाला कसली चिंता आहे? ते म्हणाले, महाराज काय आहे, पैसा आत्ता तरी ठीक आहे, पण मला चिंता लागून राहिली की हा पैसा आयुष्यभर असा राहील की नाही. बर म्हणाले, तुमची चिंता कळाली. तिसऱ्या विचारलं, तुमची चिंता काय? म्हणे, महाराज मला ना या गोष्टीचा फार त्रास आहे की माझी बायको नीट वागत नाही. खरं तर हा सगळा युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे, प्रत्येक नवऱ्याचा हीच तक्रार आहे की बायकोशी पटत नाही. पण काय करायचं? महाराज त्याच्याकडे देखील बघून हसले. चौथ्याला विचारलं, तुमची काय चिंता? तो म्हणाला, महाराज यांची गोष्टी फार लहान आहेत, मी तुम्हाला सांगतो, मला असं वाटतं की मला ह्याच गोष्टीची काळजी वाटत राहते की हे जसं आहे तसं कायमस्वरूपी टिकेल की नाही. महाराजांनी सगळ्यांकडे बघितलं, सगळ्यांची उत्तरं ऐकली आणि महाराज म्हणाले, अरे तुम्ही काळजीवरती किती काळजीपूर्वक अभ्यास केलाय रे सगळ्यांनी, या चिंतेवरती किती अभ्यास केलाय. म्हणे, मी या तुमच्या सगळ्या चिंता ऐकल्या आणि माझ्या लक्षात आलं यातील प्रत्येक गोष्ट माझ्या देखील आयुष्यात आहे. तुम्ही म्हणाला तुमची बायको ऐकत नाही, अहो माझी बायको तर आंधळी आहे, तिला काय सांगायचं मी. तुम्ही म्हणाला पैसे आत्ता आहेत तसे पुढे राहतील, माझ्याकडे तर आत्ताच पैसे नाहीत, मी एका लंगोटीवर फिरणारा. तुम्ही म्हणाला की मला लौकिकाची काळजी वाटतेय, तर मला तर लौकिकच नाही स्वतःचा. तुम्ही म्हणताय तुम्हाला मुलीच्या लग्नाची काळजी, मुलांचं हे, मला तर मुलं बाळ देखील नाही, मला म्हातारपणी कोण सांभाळणार. मला तर खरं सगळ्याच गोष्टी न्यूनतेमध्ये आहे, पण ही शिंची मला काळजी का लागत नाही. त्यावेळेला तिथं हरिपंत मास्तर म्हणून एक अतिशय दक्ष असे महाराजांचे सेवक होते. ते म्हणाले, महाराज तुम्ही या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे गेलेला आहात. म्हणजे काळजी आपल्याला त्या गोष्टीची लागते जी गोष्ट व्हावी असं आपल्याला मनापासून वाटतं. आणि महाराज तुम्हाला अन्नदान व्हावं असं मनापासून वाटतं की नाही? हो म्हणाले, ते तर मला वाटतंच. मग म्हणाले, आपण एक पैज लावूयात महाराज. मी आत्ता स्वयंपाकघरात जाऊन बघून आलोय, स्वयंपाकघरात काहीही वस्तू नाहीत, फक्त तिखट मीठ उरलेलं आहे. आता उद्या
आपण गाव जेवणाची दवंडी पिटवायची, सगळ्या गावाला जेवायला बोलवायचं. शर्त एकच आहे, बाहेरून काहीही विकत आणायचं नाही. आहे कबूल म्हणाले. आणि म्हणे महाराज आम्हाला निश्चित खात्री आहे की तुम्हाला अशी पैज लावली तर काळजी म्हणजे काय याचा अनुभव येईल. महाराज म्हणाले, अरे वा वा वा, काय म्हणे तुम्ही साधूला धरलंय घट्ट, छान छान. सोडा म्हणे हातावरून पाणी रामाच्या समोर, म्हणे रामाला काळजी म्हणे माझी. असं म्हणून महाराजांनी संकल्प केला, रामासमोर पाणी सोडलं आणि स्वस्थ बसले. सकाळ झाली, सगळीकडे दवंड्या पिटवण्यात आल्या. आज गणूबुवांच्याकडं दुपारच्या जेवणाला यायचंय, कोणीही चुली पेटवू नका आणि लवकर या सगळेजण. 9 वाजले तशी गावातल्या बायका मुलाबाळांना घेऊन पुरुष वर्ग शेतातली कामं संपून राम मंदिराच्या बाहेर येऊन बसू लागले. महाराज स्वस्थपणे रामाच्या समोर आराम खुर्ची टाकून बसले होते. लोकही फार मोठी हुशार असतात. म्हणलं, अरे महाराज असे स्वस्थ बसलेत, स्वयंपाकाचं काय? जेवायला तर बोलवलंय आपल्याला. हळूहळू लोक थोडासा कानोसा घेऊ लागले. आतून भांड्यांचे आवाज नाहीत, कुठं काही सुगंध नाही, फोडण्यांचा वास नाही, काहीच नाही. अरे महाराजांनी जेवायला बोलवलं पण आतमध्ये तर सगळी सामसूम दिसतीये. अरे बापरे, सगळं गाव राम मंदिरासमोर बसले, महाराज स्वस्थ बसलेले. तेव्हा एक बाई आली महाराजांजवळ, म्हणाली, महाराज अहो तुमचं सगळं ठीक आहे हो, तुम्ही रामावर भार टाकलाय, पण आम्ही लोकांचं काय करायचं आता? बघा यांना एवढे आजार आहेत ना, वेळच्या वेळेला जेवण द्यावं लागतं बघा, नाहीतर ना फार त्रास होईल. यांच्यासाठी तरी आता सोडा ना तो आग्रह, करा ना काहीतरी, आणू बाहेरून वस्तू आणि स्वयंपाक करू. महाराज 1 नाही 2 नाही शांत बसलेले आहेत. थोड्या वेळाने एक मुलगा भोकाडपासून रडायला आलं, महाराज भात द्या खायला, भूक लागली आहे. आणि महाराजांच्या पोटाला मिठी मारून रडायला लागलं. महाराज म्हणाले, जा त्या रामाला सांग मला भात दे म्हणून. आणि ते पोरग असंच रडत रडत रामाकडे जातंय काय, आणि तेवढ्यात बैलगाड्यांच्या येण्याचा आवाज महाराजांच्या कानावरती आला. 2 बैलगाड्या राम मंदिरासमोर आल्या. त्यातून एक माणूस पटकन उतरला, महाराजांच्या जवळ आला, त्यांना नमस्कार केला आणि महाराजांना काय म्हणाला, महाराज मी शेजारच्याच गावातून आलोय, क्षमा असावी. म्हणे माझ्या मुलाची तब्येत बरी नव्हती म्हणून मी नवस केला होता की रामा माझ्या मुलाला बरं वाटू दे, 1 दिवसाचं गाव जेवण मी करीन बरं. आज मला पहाटेच बायकोने आठवण केली, अहो म्हणे असा नवस केला आपण, मुलगा तर बरा झाला पण तुम्ही नवस फेडला नाही अजूनही. म्हणे असं काही नाही, आजच्या आज तो जाऊन नवस फेडा बरं. म्हणून थळ सगळं दळण टिपण कांडण भाजीपाला निवडून सगळं घेऊन आलोय महाराज. यायला थोडा उशीर झाला, पण माझी तुम्हाला विनंती आहे, जरी आजचा स्वयंपाक झाला असला नसला तरी आज या धान्याचा आपण स्वयंपाक करावा आणि गाव जेवण रामाचा नैवेद्य करून घालावं. त्या सरशी महाराज शांतपणे उठले, जानकी जीवन स्मरण जय जय राम म्हणून सगळ्यांना म्हणाले, चला रे आता. असं म्हणून ते धान्य उतरवलं. मोठ्या आनंदात स्वयंपाक झाला, रामाला नैवेद्य दाखवण्यात आला. सगळेजण पोटभर जेवले, सगळं गाव तृप्त झालं. आणि संध्याकाळच्या वेळेला ते कालचेच लोक महाराजांच्या जवळ आले. महाराज म्हणाले, अहो महाराज ही जादू झाली कशी? महाराज म्हणाले, कुठली जादू? अहो म्हणे हे आलं कसं? महाराज म्हणाले, जेव्हा आपण अनन्यतेने आपला भार रामावरती घालतो तेव्हा रामाला निश्चित पुरवठा करावा लागतो. जिथं आपल्या स्वतःचा स्वार्थ नाही तिथं रामाला आपला हात द्यावाच लागतो. आणि अशी आपण आपला भार रामावरती टाकून राहिलो तर आपल्या जीवनामध्ये चिंता राहू शकत नाही. म्हणजे अनन्यतेमध्ये ही चिंता काळजी याचा ऱ्हास सामावलेला आहे. मनी मानव व्यर्थ चिंता वाहते. खरोखर आपण आपल्या जीवनाला ना एक छान वळण द्यावं. समर्थ म्हणतायत ना की अकस्मात होणार होऊन जाते, घडे भोगणे सर्व ही कर्मयोग आहे. हे सगळं कर्मयोग प्रारब्ध संचित हे सगळं अगम्य आपल्या डोक्याला कळणं. भगवद्गीतेमध्ये देखील म्हटलंय की कर्माचा सिद्धांत अतिशय कळायला क्लिष्ट आहे. त्यामध्ये न पडलेलं बरं. कारण मग काय होतं ना, एखादी वाईट घटना घडली की आपल्या मनात येतं की अरे काय माझं कर्म होतं माहित नाही बाबा, हे असं झालं. असं म्हणून वाईट वाटून घेण्यापेक्षा आपण काय करावं, याला एक सुंदर नाव द्यावं. बघा, वेगळं नाव द्यावं.
आपण नाही का अनेकदा वस्तू तीच असते, फक्त त्याचं नाव बदलतो, पॅकिंग बदलतो आणि आपण ती वस्तू घेऊन येतो, कारण आपल्याला ती वस्तू त्याच्या या बाह्यांगाने फार छान वाटते. तसं हे प्रारब्ध, संचित, कर्मयोग या सगळ्या गोष्टीला या संतांनी एक फार छान नाम दिलं, रामाची इच्छा. रामाची इच्छा, रामाची इच्छा. माझ्या आयुष्यात जे काही घडतंय ते सगळं रामाच्या इच्छेने घडतंय आणि तो जे काही माझ्या आयुष्यात करतो आहे ते सगळं माझ्या कल्याणाचं करतो आहे. हा एक दृढ भाव, हा एक दृढ संकल्प आपण आपल्या जीवनामध्ये धरून राहा आणि बघा ही चिंतेचं गाठोडं कुठच्या कुठं तुमच्या डोक्यावरून जाईल. तुम्ही मोकळे व्हाल, स्वस्थ व्हाल, शांत व्हाल. हा कर्मयोग आचरणात कसा आणायचा? तर कर्मापासून पळायचं नाहीये, कर्मातच आपल्याला रत राहायचंय. पण कर्माचं फळ ना प्रारब्धावरती फोडायचंय, ना संचितावरती, ना आणखीन कुठल्या गोष्टीवरती. प्रत्येक गोष्टीला एक सुंदर माधुर्य द्यायचं. रामाची इच्छा, रामाची इच्छा, रामाची इच्छा. आणि असं जर आपण आपल्या या जीवनाला सुंदर स्वरूप देऊ लागलो तर घडणारं प्रत्येक फळ हे त्याच्या इच्छेने घडतंय असं म्हटलं की स्वाभाविक कर्मयोग तुमच्या जीवनात येतो. हा कर्मयोग आचरणात आणायचा आहे आपल्याला. आम्हाला तो आला नाही म्हणून संचित निर्माण झालेलं आहे. आणि काय होतं माहिती का, जेव्हा आपलं मागणं संपतं, आपला स्वार्थ संपतो आणि तुम्ही प्रत्येक गोष्ट ही रामाची कृपा आणि रामाची इच्छा यावरती सोडून देता, त्यावेळेला हे ब्रह्म जरी निराकार असलं, निर्गुण असलं, निर्विकल्प असलं तरी या निराकाराला स्वस्थ राहता येत नाही. अरे माझ्या लेकरासाठी मी काय करू, कशा पद्धतीने त्याचे प्रश्न सोडवू, यासाठी राम तुमच्या कामावरती येतो. खरोखर जीवनाला अतिशय मंगल करणारं असं हे सूत्र आहे, रामाची इच्छा आणि रामाची कृपा. कशी ओळखायची ही रामाची कृपा आहे का रामाची इच्छा आहे? बघा, आपण सामान्य जीव आहोत. एखादं कर्म करताना त्यातून अमुक अमुक आपल्याला असा रिझल्ट मिळावा असं वाटणं स्वाभाविक आहे. मग असं वाटलं की काय करावं? त्या कर्माच्या पश्चात त्याचं जे काही फळ मिळेल, तुम्हाला जो काही रिझल्ट मिळेल, तो जर तुमच्या मनाला अनुकूल असा मिळाला, जे तुम्हाला पाहिजे ते मिळालं, तर समजावं की ही रामाची कृपा झालेली आहे. आणि जर ती गोष्ट तुमच्या इच्छेविरुद्ध घडली असेल तर एकच समजावं की ती रामाच्या इच्छेने घडलेली आहे. म्हणजे प्रत्येक प्रसंगामध्ये रामाची कृपा आणि रामाची इच्छा या रूपाने आलेल्या प्रत्येक कर्मफळाचा जर आपण स्वीकार करायला शिकलो ना, तर सज्जनो जीवनामध्ये क्षोभ राहणार नाही, जीवनामध्ये लोभ राहणार नाही. आपण आपल्या जीवनाची सगळी सूत्र रामाच्या हातामध्ये द्यावी. तो कठपुतली चालवणारा आहे, तो जसा नाचवेल तसं आपण नाचावं, त्याच्या इच्छेने आपण राहावं आणि बघावं जीवनामध्ये मुक्ती. मुक्ती ज्याला म्हणतात ती मुक्ती तुमचं घर शोधत येईल, तुम्हाला तो आनंद देऊन जाईल. इथं आपल्या या कर्माचं फळ रामाच्या इच्छेवरती सोडण्याचं एक सुंदर सूत्र ज्याला कळालं, तो सर्व दृष्टीने शांत होऊन जाईल. त्याच्या जीवनातलं प्रत्येक कर्म हे कर्मयोग होऊन जाईल. पुरे ना जनी लोभ रे क्षोभ त्याते, ही जी मरणासन्न असतानाची अवस्था आहे ती अवस्था या जीवाला येणार नाही. इथं जन्म काय आणि मृत्यू काय सगळं रामाच्या इच्छेवरती आहे. पूज्य भाऊसाहेब केतकर अगदी वयोवृद्ध झाले होते. त्यांना कोणीतरी विचारलं, भाऊसाहेब तुम्हाला मरणाची भीती वाटत नाही का? यावरती भाऊसाहेब म्हणाले, अहो त्यात काय घाबरायचं, आत्ताही श्री महाराजांच्या पायाशी आहेच आणि मेल्यानंतरही त्यांच्याच पायाशी जायचंय. मला दुसरं आता स्थानच कुठं आहे? बघा किती जीवनाचे गुंते सुटून जातात आणि या व्यर्थ चिंतेचं गाठोडं कुठच्या कुठं, हे भ्रामक गाठोडं कुठच्या कुठं विरून जातं. असं हे समर्थ माऊलीच्या श्लोकाचा भावार्थ गुरुकृपेने आपण बघितला. यातील पुढील सूत्र आपण उद्याच्या सत्रामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. जय